जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जे तुम्ही इमेज डाउनलोड करताय एडोबे स्टॉक किंवा गेट इमेज अशा भरपूर सारा प्रीपिक किंवा PNG ट्री अशा वेबसाईटवरून आपण इमेज डाउनलोड करतो किंवा PNG डाउनलोड करतो। तर त्या इमेज आणि PNGला आपण डाउनलोड केल्यानंतर तिथे त्या वेबसाईटचा जो वॉटरमार्क असतो तो आलेला असतो त्या इमेजला किंवा पिकला PNGला तिथे चिपकून आलेला असतो, म्हणजे त्यावरती ओपेसिटी कमी करून त्यांनी तो लोगो लावलेला असतो। तर त्यामुळे काय होतं, आपल्याला एडिटिंग करायला त्रास होत असतो आणि त्यामुळे ते टेक्स्ट तिथे आल्यानंतर आपली डिझाईन एकदम खराब होऊन जात असते। तर तो वॉटरमार्क आणि लोगोज तेच कसे रिमूव्ह करायचे, आपण फ्रीमध्ये कसे रिमूव्ह करायचे तेच या व्हिडिओमध्ये आज सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ जराही स्किप न करता बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारचे टिप्स अँड ट्रिक्स रिलेटेड व्हिडिओ या चॅनलवरती आणत असतो। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करू आपण आपल्या आजच्या व्हिडिओ। तर आता सर्वात अगोदर तुम्हाला वॉटरमार्क रिमूव्ह या नावाचं ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे। या ॲप्लिकेशनची डाउनलोड लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। तर ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं, त्यानंतर ओपन करायचं। तर आता बघू शकता अशा प्रकारे आपल्यासमोर आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते इथे ओपन झालेलं आहे। तर इथे प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर इथे परमिशन देऊन टाकायचं याला। त्यानंतर काय अशा प्रकारे आपल्यासमोर इथे आपली जे इमेज आहे सेक्शन आहे म्हणजे गॅलरी जे आहे ते इथे ओपन झालेले आहे। तर आता मी हे वाली इमेज सिलेक्ट करतो इथे। तर बघू शकता तुम्ही इथे ॲडोबेचा एक वॉटरमार्क आहे आणि इथे ॲडोबे स्टॉक असं एकदम ऑपेसिटी कमी करून इथे त्यांनी दिलेलं आहे। तर आता हे कसं रिमूव्ह होईल तेच आपण आता इथे दाखवणार आहे। एका क्लिकमध्ये रिमूव्ह होणार आहे। आता हे बघू शकता इथे वॉटरमार्क आलेला आहे, टेक्स्ट वगैरे दिसत असेल तुम्हाला। तर इथे रिमूव्ह टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे, रिमूव्ह लोगोवरती क्लिक करायचं आहे आणि इथे रिमूव्ह वॉटरमार्कवरती क्लिक करायचं आहे। तर इथे ट्रान्समिशन फेल म्हणत आहे, कारण की मोबाईलचा डेटा ऑन लागत असतो याला। तर डेटा ऑन करून घ्यायचा आहे, परत इथे रिमूव्ह वॉटरमार्कवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता इथे आता जरा लोड होत आहे, स्कॅन करत आहे ती इमेज। तर बघू शकता काय अशा प्रकारे आपली इमेजचे जे आहे वॉटरमार्क इथे चांगल्या प्रकारे रिमूव्ह नाही झालेला आहे। मी परत एकदा रिमूव्ह करून दाखवतो तुम्हाला। तेच इमेज सिलेक्ट करतो, मोबाईलचा डेटा चालू बंद असल्यामुळे ते प्रॉपर एकदम रिमूव्ह झालेलं आहे। परत रिमूव्हवरती क्लिक करतोय, तर बघू शकता यावेळेस पूर्ण एकदम क्लिअर आपलं जे आहे वॉटरमार्क आणि लोगोस सगळं रिमूव्ह झालेलं आहे। बघू शकता, कोणी म्हणणार नाही यावरती कुठे वॉटरमार्क वगैरे आपण रिमूव्ह केले। तर आता हे सेव्ह करण्यासाठी सेव्हवरती क्लिक करायचं आणि सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं। तर बघू शकता काय अशा प्रकारे आपली इमेज फुल HD क्वालिटीमध्ये आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होईल। तुम्ही अशाच प्रकारे कोणत्याही इमेजला इथून वॉटरमार्क रिमूव्ह करू शकता। पण इथे तुम्हाला या ॲप्लिकेशनमध्ये कॉईन मागेल, तर हे कॉईनचं पण मी तुम्हाला सांगतो काय करायचं आहे। बॅक यायचं आहे, कॉईन संपले तुमचे तर ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे, ॲप इन्फॉर्मेशनवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर स्टोरेज यूजवरती क्लिक करून क्लिअर डाटा ऑप्शनवरती क्लिक करून या ॲप्लिकेशनचा डाटा क्लिअर करायचा। परत ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। तर ओके, बघू शकता आपलं ॲप्लिकेशन इथे ओपन झालेलं आहे। इथे परत 2 कॉईन आलेलं आहे। तर अशा प्रकारे तुम्ही या ॲपचा अनलिमिटेड यूज करू शकता, किंवा याचे जे प्रीमियम व्हर्जन आहे ते आपल्या टेलिग्रामवरती अवेलेबल आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट डाउनलोड करू शकता। तुम्हाला क्लिअर डाटा करण्याची काही आवश्यकता नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो, भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।